नमस्कार. सकाळी सकाळी सुप्रिया सुळेंचा बाईट सोशल मीडियावर बघण्यात आला. आजकाल टी व्ही बघणं, चॅनल बघणं सोडलंय, कारण चॅनलसुद्धा सोशल मीडियावरच व्हायरल होऊ लागलेत. त्यामुळं आपलं इकडं बघितलं की काम भागतं. सुप्रिया सुळे अत्यंत मनातून प्रामाणिकपणे एक गोष्ट व्यक्त करत होत्या. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा पाठिंबा त्यांच्या वहिनी बाहेरच्या पवार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना होता आणि सुनेत्राताईंच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार उभा करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण महाविकास आघाडीने उमेदवार दिला तर तर सुप्रिया सुळेंना त्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल किंवा महाविकास आघाडीशी द्रोह करावा लागेल. ते करावं लागू नये म्हणून सुप्रिया सुळे महाविकास आघाडीला विनंती करण्याची भाषा करत होत्या. ऐका. जेव्हा काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. पाहिलं, सुप्रिया सुळेंच्या मनात सुनेत्रांच्या विषयी किती प्रेम आहे, किती आस्था आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. मला वाटलं चला, म्हणजे ते मागच्या निवडणुकीतलं वैर विसरून या निवडणुकीत त्या एकत्र आल्या याचा आनंदच साजरा करायला हवा ना. मला वाटलं एवढं का. एक गोष्ट लक्षात ठेवा, बारामती विधानसभा मतदारसंघात पवार सोडून कोणी अन्य उमेदवार अन्य पक्षांनी दिला म्हणजे सुप्रिया सुळे ज्याला मदत करावी लागेल किंवा तटस्थ राहावं लागेल, पवार परिवाराला आपल्याच परिवारातील कोणाची बाजू न घेता अन्य कोणाची तरी मागे उभं राहावं लागेल, अशी स्थिती आली तर बारामतीत कोण लढणार? शरद पवार लढणार लोकसभेत, नाहीतर अजित पवार लढणार, नाहीतर पुन्हा शरद पवार लढणार, नाहीतर सुप्रिया लढणार. म्हणजे बारामतीची लोकसभेची जागा ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया पवार यांच्या पुरतीच आहे. विधानसभा कोण लढणार? तर आधी शरद पवार, पुन्हा सतत अजित पवार, अजित पवारांच्या विरोध करायला कोणी उतरलं तरीही युगेंद्र पवार. लढत ही पवार विरुद्ध पवार झाली पाहिजे. दुसरा कोणी आला तर तो आपलं वर्चस्व त्या मतदारसंघावर दाखवू शकतो. त्यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघ सातबाऱ्यावरही पवारांच्या नावावर असला पाहिजे, वहितीलाही पवारांच्या नावावर असला पाहिजे. पवारांच्या शिवाय अन्य कोणतंही नाव लागू नये याची पूर्ण काळजी सुप्रिया घेत आहेत, याची पूर्ण काळजी. म्हणूनच त्या महाविकास आघाडीलाही विनंती करतायत की बघा, जमलं तर उमेदवार देऊ नका, बरं होईल ते. आमच्या दादांचे सगळ्यांशी संबंध चांगले होते, यांच्याशी मात्र बिघडले होते सोडून द्या, पण आमच्या दादांचे सगळ्यांशी संबंध चांगले होते, द्या, त्यांच्या सौभाग्यवतींना संधी द्या, अशी ती विनंती करतायत. अशीच विनंती काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी केली होती. बघा, शरद पवार साहेबांची इच्छा आहे, आमची इच्छा आहे की शरद पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. तुम्ही सगळ्यांनी मिळून संधी दिली तर पवार साहेब राज्यसभेवर जातील, आम्ही पुन्हा तुम्हाला मदत करू. शरद पवारांना खासदारकी पाहिजे असले की सुप्रिया महाविकास आघाडीला विनंती करतात आणि सुनेत्रा पवारांना आमदार करायचं असलं की सुप्रिया पवार महाविकास आघाडीला विनंती करतात. आपल्यापुरतं बघायचं, पवारांच्या पुरतं बघायचं. एखादा माणूस गेला आहे आणि त्याच्या वारशाला पद मिळायला हवं, तर सुप्रिया ताई अशीच विनंती अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात करतील का? कारण तिथेही तिथले आमदार जे नेहमी राहिलेले आहेत ते शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय, अकाली निधन झालंय.
आणि त्यांच्या पुत्राला उमेदवारी दिली गेलेली आहे. सुप्रिया इथे विनंती करणार नाहीत. इथे त्या काँग्रेसला बाय देतील, तुम्ही करायचं ते करा म्हणतील, काँग्रेसच्या सोबत जातील, खांद्याला खांदा लावून प्रचार करतील. कारण कर्डिलेंच्या घरातलं कुणी आलं काय गेलं काय याशी काहीच संबंध नाही. पण सुनेत्रा पवारांच्यासाठी मात्र विनंती करतील. त्याचं अजून एक कारण आहे. म्हणजे पवार विरुद्ध पवार हे तर कारण आहेच आहे. याचं अजून एक कारण आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी फुटणार आहे असं वातावरण तयार करण्यात सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना यश आलंय. म्हणजे किमान तिथला मराठेतर नेता अस्वस्थ आहे हे तर तयार झालंय. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या सगळ्यांच्या मनामध्ये एक अस्वस्थता आहे. मुश्रीफ सुद्धा आले त्यात. ही अस्वस्थता चालू असताना सुनेत्रा पवारांची बाजू घेऊन सुप्रिया जर पुढे आल्या आणि त्या बोलू लागल्या की बघा जरा जमलं तर शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या या तुटलेल्या भागावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवता येऊ शकेल, यासाठी हा आपुलकीचा झरा वाहतो आहे. अन्यथा बाहेरच्या पवारांविषयी एवढी आपुलकी सुप्रिया सुळेंच्या मनामध्ये कशी येईल बरं? नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.